मनस्वी डॉक्टर PG कुलकर्णी कोल्हापूर यांनी अनुभवलेली मनाला भिडणारी लेखमाला। दुसरा ललित लेख याचा आज मी अभिवाचन करत आहे। लेखाचं नाव आहे माणूसपण। यादव सरकार नावाचे एक वयोवृद्ध गृहस्थ कोगिल गावात राहत होते। वानप्रस्थाश्रमात ते जीवन व्यतीत करत होते। त्यांची दृष्टी कमी झाली होती आणि जीवन व्यवहार करण्याची त्यांची शक्तीही कमी झाली होती। आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन आणि 2 एकर शेतातील भाजीपाल्यावर देखरेख असा त्यांचा दिनक्रम असे। त्यांच्या जीवन पद्धतीचं आणि विचारांचं मला आकर्षण वाटत असे। मी अधूनमधून त्यांच्या सहवासात 1-2 दिवस घालवत असे व त्यांच्याप्रमाणे तेथे गुजराण करत असे। हळूहळू आमचा स्नेह वाढत गेला आणि त्यांच्याबद्दल मला प्रेम आणि आदर वाटू लागला। इतक्या वृद्ध अवस्थेत ते एकटे राहतात ही गोष्ट मला खटकत असे। ते आजारी पडले आणि त्यांची सेवा करायची पाळी आली तर कोण करेल त्यांची सेवा, या विचारानं मी कधी कधी अस्वस्थ होत असे। विचारांचा कणखरपणा असला आणि आध्यात्मिक अधिष्ठान असलं तरी शारीरिक दौर्बल्य माणसाला आगतिक बनवू शकतं असं मला वाटत असे। मी एक दिवस त्यांना विचारलं, सरकार, आपण या वयात एकटे राहता, भीती नाही वाटत आपणाला? कसली भीती? आजाराची, मृत्यूची, मी विचारलं। हसत हसत यादव सरकार मला म्हणाले, डॉक्टर चिमणी, कावळा कधी आजारी पडलेले, त्यांना ताप आलेलं तुम्ही कधी पाहिले का? अर्धांग वायू होऊन झाडावरून माकड खाली पडून तडफडलेलं तुम्ही कधी पाहिले का? हो, जंगलात इतकी श्वापत जगतात आणि मरतात, पण कधी कुणाची सेवा केलेली तुम्ही कधी पाहिले का? नाही पाहिलं सरकार, मी बोलून गेलो। मग फक्त माझीच तुम्ही का काळजी करता? जसे चिमणी कावळे जगतात तसेच आपण सारे। त्यांना आजारपणातील सेवेची कुठं काळजी आहे? मला प्रश्न पडतो तो अनेक वृद्धांचा, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ज्यांच्या सेवेला कोणी नाही, अशा अगतिकांचा, ज्यांची मुलं परदेशात आहेत आणि त्यांच्या आई वडिलांपैकी एकच कोणीतरी शिल्लक आहे, अशा लोकांचा प्रश्न पडतो। वृद्ध भिकाऱ्यांची मुलं असूनही वृद्धांचा अनन्वित छळ करणाऱ्या त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचा आणि काही वृद्धाश्रमात पशुवत जीवन जगणाऱ्या वृद्धांचा। यादव सरकारांचे बंधू तरी निदान त्यांचं पाहत होते, पण असं कोणीही नसलेले अनेक वृद्ध निधडेपणानं आजारपणाकडे आणि मृत्यूकडे पाहत आहेत आणि त्या सर्वांची मला आठवण होत असे। माझ्याकडे उपचारानिमित्त आलेल्या अनेक वृद्ध माता पित्यांचे अश्रू मी नेहमीच पाहत आणि पुसत आलो आहे। तरीही वृद्धापकाळात कोणी आपल्या बरोबर नसणं आणि आपले उत्तरदायित्व घ्यायला कोणीही नसणं ही भावना मात्र अस्वस्थ करणारीच आहे। ज्या वृद्धानं आपल्या पत्नीचं, मुलांचं, समाजाचा उत्तरदायित्व जीवनभर पाळलं, अशांचे सुद्धा शेवट मी पाहिले, ऐकले आहेत आणि ते अस्वस्थ करणारेच आहेत। मुलं, नातेवाईक, समाज अशासाठी पुढाकार घेताना दिसत नाही। आतापर्यंत सरकार तर दुसऱ्यांच्या पायावर उभारणारच होतं, कोणीच काही करत नाही। वृद्ध लोक जगताना मरत राहतात। यादव सरकारांसारखी मनोवृत्ती बाळगणं हे जरी देवत्वाचं लक्षण असलं तरी समाजात ससे होलपट होणारी आणि अगतिक झालेली वृद्ध मंडळी आहेत, त्यांच्याबाबत सहिष्णुता बाळगणं हे माणूसपणाचं लक्षण आहे। यादवांचं देवत्व जरी नाही आलं तरी चालेल, पण निदान माणूसपण तरी। मनस्वी फक्त रेडिओ ऑरेंजवर।